नमस्कार मित्रांनो, रत्नाकर औसेकर युट्यूब चॅनल मध्ये मी आपणा सर्वांचं स्वागत करतो। मित्रांनो, मध्ये 3 दिवस आपलं सेमिनार होतं पुणे येथे, भाषण कला आणि स्टेज करेज क्लासेस। पुणेकरांनी प्रचंड प्रतिसाद दिला, त्याबद्दल सर्व पुणेकरांना मी धन्यवाद मानतो। आणि मित्रांनो, पुणेकरांसाठी आपण ऑनलाईन क्लास चालू केलेला आहे। हा ऑनलाईन क्लास सकाळी 7 ते 8 असणारे, ज्यांना कोणाला अजून ऑनलाईन क्लासेस मध्ये प्रवेश घ्यायचा आहे त्यांनी माझ्या 9890398788 या व्हॉट्सअप क्रमांकावर संपर्क करावा। आणि मित्रांनो, सकाळचा भोंगा रत्नाकर औसेकर युट्यूब चॅनलचा उपक्रम सकाळचा भोंगा आपण देत आहात, प्रचंड प्रतिसाद। मित्रांनो, आता लवकरच आपल्याला 50,000 सबस्क्रायबरचा पल्ला गाठायचा आहे, थोडं जवळ आहोत आपण आता। आणि मित्रांनो, ज्या काही ताज्या घडामोडी त्याचं विश्लेषण या सकाळच्या भोंग्यामध्ये अवश्य केलं जातं। मित्रांनो, महत्वाच्या कालच्या 2 ते 3 घटना मला तुम्हाला सांगायच्या आहेत। सगळ्यात महत्वाची घटना म्हणजे 22 जुलैचा वाल्मिक कराडचा डिस्चार्ज अर्ज राखीव ठेवला होता न्यायालयाने, मकोका न्यायालय। त्याच्यावर काल त्यांनी निर्णय दिलेला आहे की वाल्मिक कराड हा एका टोळीचा सरदार आहे। आता टोळीचा सरदार म्हटल्याबरोबर आपल्यासमोर एक चित्र उभं राहतं, ते म्हणजे शोले चित्रपटातला अरे ओ सांबा गब्बर सिंग। हा गब्बर सिंग आहे, तसा हा परळीचा गब्बर सिंग, बीड जिल्ह्याचा गब्बर सिंग म्हणजेच वाल्मिक कराड। आणि मित्रांनो, हा टोळीचा सरदार आहे। आजपर्यंत जवळपास त्याच्यावर 20 गंभीर गुन्हे आहेत इतर जिल्ह्यामध्ये, पूर्ण महाराष्ट्रात। त्याच्यातले 10 गुन्ह्यामध्ये त्याला कमीत कमी 3 वर्षांनी त्याच्या पुढे सजा होऊ शकते। असे आरोप असताना सुद्धा तो म्हणतोय मला या मकोकामधून डिस्चार्ज द्या। न्यायालयाने तो अर्ज मकोका न्यायालयाने फेटाळलेला आहे। यामधूनच एक सिद्ध दिसतं मित्रांनो, मला असं जाणवत आहे धनंजय मुंडेंनी वाल्मिक कराडच्या डोक्यावरचा हात काढून घेतलाय का? का धनंजय मुंडेंना समाजानं सांगितलंय? का धनंजय मुंडेंचा आत्मा, अंतरात्मा सांगतोय की मीच या वाल्मिक कराड नावाचा गब्बर सिंग पोचलेला आहे? आता याच वाल्मिक कराड संपावा असं धनंजय मुंडेंना वाटतंय का? अशी शंका आमच्या मनामध्ये यायला लागली मित्रांनो। कारण धनंजय मुंडेंचं करिअर धोक्यात यायला लागलेलं आहे। आणि धनंजय मुंडेंना तर पूर्ण आश्वासित केलेलं आहे अजितदादांनी की तुम्ही काही काळजी करू नका। आता एका प्रकरणात तुम्ही जर न्यायालयीन चौकशीत निर्दोष निघालात की 10 मिनिटाच्या आत तुमच्या हातात मंत्रिपदाची माळ, तुमच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ, आणि तुम्ही तुमचा राज्याभिषेक आणि पुन्हा तुमचं सिंहासनाधीश्वर म्हणून तुम्हाला त्या मंत्रिपदाच्या सिंहासनावर बसवण्याचा पूर्ण चंगत अजितदादांनी मांडलेला आहे। कारण धनंजय मुंडे म्हणजे अजितदादांचे उजवे हात आहेत मित्रांनो। आणि धनंजय मुंडेमध्ये तेवढी कॅपॅसिटी, तेवढी बुद्धिमत्ता, तेवढं चातुर्य, तेवढं बोलण्याचं गांभीर्य, सगळ्या गोष्टी आहेत। पण त्या वाल्मिक कराडामुळे धनंजय मुंडे आमचे धनुभाऊ त्यांची जी आज वाताहत झालेली आहे। त्यांनी त्यांच्या परवा समाजाच्या मेळाव्यामध्ये सांगितलेलं मित्रांनो की 2 वेळा मला जीवदान मिळालं, म्हणजे त्यांना धनंजय मुंडेंना जीवदान मिळालं हे समाजाचे उपकार आहेत। पण त्यांचं अजून एक बोलणं जरा थोडस सर्वसामान्य माणसाला खटकलेलं आहे महाराष्ट्राच्या, की तुमचा राग जर धनंजय मुंडेवर होता, धनुभाऊ तुमच्यावर राग येण्याचा या मीडियाला, या लोकांना, या जनतेला काही कारण नाही। उलट तुम्ही एक चांगले वक्ते, एक चांगला नेता म्हणून तुमचं नाव या महाराष्ट्रात होतं। एक विरोधी पक्षनेता म्हणून खंबीर भूमिका धनुभाऊंनी गाजवलेली आहे। शरद पवारांचा लाडका आमदार म्हणून जर कुणाला शाबासकी आणि कौतुकाची थाप पाठीवर जर कोणाच्या पडली असेल या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये, तर आपल्या धनंजय मुंडे साहेबांच्या पाठीवर पडली आदरणीय शरदचंद्र पवारांचा आशीर्वाद आणि कौतुकाची थाप मित्रांनो। आणि एके दिवशी शरद पवार साहेब बोलता बोलता हे म्हणून गेले
या धनंजय मुंडेंना मी कोणत्या कोणत्या प्रकरणात किती ठिकाणी वाचवलं हे मलाच माहिती आहे, धनंजय मुंडेला माहिती आहे. म्हणजे अनेक ठिकाणी तुमच्या पापावर पांघरून घालून, अनेक तुमच्या हातनं झालेल्या चुकावर पांघरून घालून आदरणीय पवार साहेबांनी तुम्हाला जवळ केलं, मोठं केलं, विरोधी पक्षनेता केला, तुम्हाला लाल दिव्याची गाडी दिली, मंत्री केलं, सगळं काही केलं. त्याच पवारांच्या पाठीत खंजीर खुपसून आपण अजितदादांसोबत गेला. मित्रांनो, मग कदाचित हा राग पवार साहेबांच्या मनात आहे का? एक दिवशी पवार साहेबांना बोलता बोलता पत्रकारांनी तुमच्याबद्दल प्रश्न विचारले असता धनुभाऊ, तर पवार साहेबांनी सांगितलं की हे त्यांच्याविषयी माझं शेवटचं उत्तर. पत्रकारांनाच आदरणीय शरद पवार साहेबांनी तंबी दिली की यापुढे पवार साहेबांना धनंजय मुंडे या प्रकरणात प्रश्न विचारायचे नाही. एवढा पवार साहेबांच्या मनामध्ये तुमच्याबद्दल राग का निर्माण झाला, यासाठी तुम्हाला पवार साहेबांशी बोलावं लागेल, त्यांच्या मनात असलेला राग काढावा लागेल. म्हणून कदाचित त्याच रागापायी काल रोहित पवारांनी ज्ञानेश्वरी मुंडेंच्या परिवाराची, महादेव मुंडेच्या परिवाराची भेट घेतली का? रोहित पवारांनी त्या ठिकाणी जागेवर स्पॉटवर SP साहेबांना बोलले, विचारलं की या महादेव मुंडेच्या प्रकरणाचं काय झालं. आज 21 महिने पूर्ण होत आहेत, अजूनही त्याच्या सामसूम लागत नाही. कोण आहे जो मुंह में राम बगल में छुरी घेऊन बगल में सुरी, मुंह में राम बगल में सुरी, ही जी म्हण आहे ना मित्रांनो, तसं असं म्हटलं जातं की काल ई सकाळनं सुद्धा त्यावर रिपोर्ट केलेला आहे मित्रांनो. त्यामुळे ई सकाळचं सुद्धा आपण अभिनंदन केलं पाहिजे. ई सकाळनं सांगितलेलं आहे की हा गोट्या गीते ज्याचा गेम करायचा आहे, ज्याला मारायचंय, त्याच्या घराच्या समोर जाऊन संध्याकाळी नैवेद्य दाखवतो आणि राम नाम सत्य है, राम नाम सत्य है च्या घोषणा देऊन मग त्याचा दुसऱ्या दिवशी गेम केला जातो. असा हा सायको किलर गोट्या गीते. या गोट्या गीतेला पोचलं कोणी? हा गोट्या गीतेवर एवढे गंभीर गुन्हे असताना त्याला जवळ केलं कोणी? मग याच महादेव मुंडेच्या प्रकरणात गोट्या गीतेचा हात आहे का? याच गोट्या गीतेच्या जवळ महादेव मुंडेच्या गळीच्या नरडीच्या मासाचा तुकडा त्याच्या कॅरी बॅग मध्ये होता का? याच गोट्या गीतेनं वाल्मिक कराडांना दाखवलं का? मग हा गोट्या गीते हे वाल्मिक कराडचा, जसं वाल्मिक कराड जर गब्बर सिंग असेल तर तिथला सांबा किंवा कालिया हा गोट्या गीते आहे का? हा प्रश्न पडतो या महाराष्ट्रात मित्रांनो. त्यामुळे असे कितीतरी गोट्या गीते अजूनही कार्यरत आहेत, ज्यामध्ये रील्स बनवल्या जातात. बीड जिल्ह्यात अजूनही दहशत आहे. बाप मैं हूं बाप, मीच तुमचा बाप. कोण कोणाचा बाप आहे हे माहित नाही मित्रांनो, पण एवढी गोष्ट खरी आहे, हे जे सध्या बीडचं वातावरण जे दूषित आणि कुल्लसित झालेलं आहे, याला जबाबदार कोण आहे? धनंजय मुंडे साहेब, तुम्ही स्वतःच्या अंतरात्म्याला विचारा. वाल्मिक कराड नावाचा हे गब्बर सिंगांचा वटवृक्ष लावला कोणी? त्याला मोठं कोणी केलं? त्याला फळं फुलं कोणी येऊ दिले? काय तुमचा एवढा स्वार्थ होता वाल्मिक कराडामध्ये? एवढा तुमचा जीव कसा गुरफटलेला आहे? ज्या वाल्मिक कराडात तुमचं वर्चस्व पूर्ण पणाला लावलं तुम्ही, तुमचं राजकीय अस्तित्व तुम्ही पणाला लावलेलं आहे. आपण काल शंका आली की अजितदादांनी धनंजय मुंडे साहेबांना सांगितलं का की तुम्ही वाल्मिक कराड प्रकरणात लक्ष घालू नका, कायद्यानं जे व्हायचंय ते होईल, तुम्ही फक्त तुमची खुर्ची सांभाळण्यासाठी काय करता येते ते करा. फक्त आम्हाला प्रश्न हा पडतोय की हाच धनंजय मुंडे साहेबांनी बीडमध्ये जाऊन संदीप क्षीरसागरांच्या विरोधात प्रेस कॉन्फरन्स घेतलीच, पण याच महादेव मुंडेंसाठी 200 काही मीटर अंतरावर असलेलं त्यांचं घर बँक कॉलनी, त्या ठिकाणी जर महादेव मुंडे परिवाराची भेट घ्यावी असं धनंजय मुंडेला का नाही वाटलं? जर 140 किलोमीटरहून मनोजदादा जरांगे येऊन त्यांना भेटून जाऊ शकतात, त्यांना आधार देऊ शकतात, रोहित पवार येऊ शकतात, सुप्रियाताई सुळे येऊ शकतात, ही सगळी मंडळी येऊ शकतात. अजूनही रुपालीताई चाकणकर महादेव मुंडेंच्या ज्ञानेश्वरी मुंडेंना का भेटल्या नाही? आता रुपालीताई चाकणकरांना तर आता हत्तीचं बळ आले, कारण त्यांच्या विरोधक रोहिणी खडसे, या रोहिणी खडसेंनी त्यांच्यासाठी प्रेस कॉन्फरन्स घेतली पुण्यामध्ये येऊन आणि रुपालीताई चाकणकर गंभीर आरोप केले. याच रोहिणी खडसेंचा बदला घेण्याची संधी ह्या प्राज्वल खेवलकरच्या रूपानं चाकणकर ताईंना मिळालेली आहे. एकमेकाला राजकारणामध्ये
एकमेकाच्या विरोधात आरोप प्रत्यारोप. आणि मित्रांनो लक्षात ठेवा की ज्या ज्या वेळेस या नेते लोकांना संधी मिळते एकमेकाच्या विरोधात बोलण्याची, त्या ठिकाणी कोणताही नेता ती संधी सोडत नाही. हे आता महाराष्ट्राच्या राजकारणात हे सिद्ध झाले. एकनाथ खडसे साहेबांनी मित्रांनो महाजनावर आरोप केले, गिरीश महाजनावर. हनी ट्रॅप प्रकरण, प्रफुल्ल लोढा. या प्रफुल्ल लोढाच्या लोढाकडे कोणती सीडी होती? आणि एकनाथ खडसे साहेबांनी काल तर स्पष्टपणे सांगून टाळले की हा प्रफुल्ल लोढा त्यांना सीडी देणार होता. त्यांच्या गुलाबी गप्पा झाल्या होत्या आणि एकनाथ खडसेकडे ती सीडी येणार होती. मग एकनाथ खडसेंनी असा बॉम्ब ठोकला की तुम्ही मला ईडी लावा, मी तुमची सीडी लावतो. एकनाथ खडसे यांना आता मुख्यमंत्री पदाची महत्वाकांक्षा झाली होती या भाजपमध्ये मित्रांनो. पण एकनाथ खडसेंच्या या महसूल खात्यातल्या भोसरीच्या जमिनीच्या प्रकरणाच्या बाबतीतच्या निमित्तानं असेल, त्यांना डॅमेज व्हावं लागलं राजकीय. आता ते वारंवार त्याला दूषित देत आहेत गिरीश महाजन. मग गिरीश महाजनांचा हनी ट्रॅप मध्ये काय संबंध आहे? मग ह्या गिरीश महाजनांना एकनाथ खडसे साहेबांचा बदला घ्यायचा होता का? मग बदला घेण्यासाठी डॉक्टर प्राज्वल खेवलकर, रोहिणी खडसेंचे पती एकनाथ खडसेंचे जावाई हेच बरोबर कसे सापडले? 4 दिवसापासून प्रांजल खेवलकरचा पाठलाग कोण सिव्हिल पोलीस कलीस होता याचा शोध झाला पाहिजे. अजूनही जे काही तिथं 2 मुली 5 मुलं आणि 1 मुलगा अजून गायब असं सांगितलं जातं. तो कधी सापडणार आहे? रोहित नावाचा. आणि तो सापडल्याशिवाय पुढे कधी जुळणार नाही. मग याच्यातला नंबर 1 आरोपी कोण आहे? आता तर पोलिसांनी डॉक्टर प्राज्वल खेवलकर म्हणजे रोहिणी खडसेंच्या पतीला केले, ज्या रोहिणी खडसे आदरणीय शरदचंद्रजी पवार गटाच्या महिला प्रदेशच्या अध्यक्ष आहेत. आता महिलांच्या अध्यक्षांचा पतीच जर आरोपामध्ये जात असेल तर रोहिणी खडसेंना काल अंगावर कोट चढवावा लागला वकिलाचा आणि आपल्या पतींना वाचवण्यासाठी त्या कोर्टात हजर झाल्या मित्रांनो. आणि साहजिक आहे, का नाही व्हायचं? व्हायलाच पाहिजे. रुपालीताई ठोंबरेने सांगितले की वकील म्हणून मी कोर्टात हजर होते. मग मला सांगा मित्रांनो, हे जे आता जे काही एकमेकाच्या षडयंत्र चालू आहे हे कशामुळे चालेल? जर शरद पवार गट राजदादा गट एक होणार आहे तर हे एकमेकाला काटशाह द्यायचं राजकारण कशासाठी चालू आहे? हा महाराष्ट्राचा समोर राजकीय तमाशा करण्याची गरज काय? याचं उत्तर या महाराष्ट्राला या राज्यकर्त्यांनी द्यायला पाहिजे मित्रांनो. आज महाराष्ट्रासमोर अनेक प्रश्न आवासून आहेत. दररोज शेतकरी आत्महत्या करतोय. त्यांच्या प्रश्नाविषयी आज कोणी बोलायला तयार नाही मित्रांनो. हे सगळं लक्ष भरकटण्याचं काम या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये चालू आहे मित्रांनो. आपण पाहिलंय खेवलकर प्रकरण, एकनाथ खडसे प्रकरण, वाल्मिक कराडच्या बाबतीत कालचा झालेला मकोका न्यायामध्ये निर्णय की त्याला कुठल्या पद्धतीत आता सुटका नाही. म्हणजे आता आमच्या अंदाजानुसार असं आहे मित्रांनो की वाल्मिक कराड अडकू शकतो, पण वाल्मिक कराड जर अडकला, जर पुढे चढून वाल्मिक कराडनं धनंजय मुंडेचं नाव घेतलं तर कदाचित तो घेणार नाही. याची पूर्ण तजवीज धनंजय मुंडेंनी केलेली आहे का? याची पूर्ण खात्री धनंजय मुंडेंना आहे का? म्हणून धनंजय मुंडेंनी हळूच दगडाखालचा हात आपला काढून घेऊन आपलं मंत्रिपद कसं शाबूत राहील किंवा आपल्याला मंत्रिपद कसं लवकर मिळेल याचा प्रयत्न केलाय का? असे अनेक प्रश्न आता अनुत्तरित यायला लागले. कारण रोहित पवारांनी एसपीला बोलताना ज्यावेळेस ते महादेव मुंडेंच्या घरी गेले त्यांचं सांत्वन करायला, त्या कहाणी स्टोरी ऐकली, आमदार रोहित पवारांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. त्यांनी सांगितले की अत्यंत हृदयदावी घटना आहे की त्याच्या नरडीचा घोट, त्याच्या मांसाचा तुकडा घेऊन तो सायको किलर कॅरी बॅग मध्ये घेऊन फिरतोय आणि वाल्मिक कराडच्या टेबलवर आणून दाखवतो. याचं बाळा बांगर साक्षीला आहे. म्हणून रोहित पवारांनी सांगितले की बाळा बांगरनं जर ते पाहिलं असेल
बाळा बांगर आयक्यू भाषेवर बोलतोय का बाळा बांगरचा प्रत्यक्ष साक्षीदार आहे? मग बाळा बांगरला माफीचा साक्षीदार करून बाळा बांगरला च्या रूपानं माफीचा साक्षीदार या रूपानं केस स्ट्रॉंग करून त्याचा FIR दाखल करून तुम्ही गुन्हेगारांना का ताब्यात घेत नाही? जे कोण पोलीस खात्यातल्या अधिकाऱ्यांना पूर्ण कहाणी माहिती आहे महादेव मुंडेंची, त्यांच्याच बदल्या कशा होतात? हा प्रकरण अनुत्तरित आहे मित्रांनो. याचा शोध झाला पाहिजे की त्याच अधिकाऱ्यांच्या बदल्या कशा होतात की ज्यांच्याकडे महादेव मुंडेंची केस आहे. हा प्रश्न काल रोहित पवारांनी विचारलेला आहे. मग रोहित पवारांना एसपीने सांगितलेले की तो आयजींकडे तुम्हाला त्यासाठी आयजींना बोलावं लागेल. मग आयजींनी जर त्यांना आदेश दिले की असं असं या अधिकाऱ्यांचा या SIT मध्ये या चौकशीमध्ये सामील करा, मग ते जे कोण 1-2 अधिकारी कुमावत वगैरे यांचा समावेश करता येईल आणि मग ह्या प्रकरणाला गती. पण मित्रांनो, आता ज्ञानेश्वरीताई मुंडे महादेव मुंडेंचं प्रकरण घेऊन आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा साहेबांचे दरवाजे ठोठावणार आहे. मुख्यमंत्री साहेबांनी त्यांना काहीतरी ह्या आठवड्यात वेळ दिलेली आहे. त्या मुख्यमंत्र्यांना भेटणार आणि मुख्यमंत्र्यांची भेट झाल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा साहेब भाजपचे सर्वेसर्वा. मित्रांनो, कदाचित ते पुढचे येणारे पंतप्रधान असू शकतात. त्यांची भेट ज्ञानेश्वरीताई मुंडे घेणार आणि या सर्व प्रकरणाला जे काही प्रकरण आता दाबल्या गेलेले आहे, 21 महिन्यापासून हे प्रकरण दाबण्यात आलेले, या प्रकरणात वाचा फुटणार. ज्यामध्ये ज्ञानेश्वरीताई मुंडेंनी काल अनेक नावं घेतली की ज्यामध्ये वाल्मिक कराडांचे 2 सुपुत्र आहेत, ज्यामध्ये कोण भावड्या कराड आहे, अशा या सगळी याच्या बाबतीत सगळं सखोल काल विवरण आपण सगळ्यांनी युट्यूबवर पाहिलेलं आहे, बातम्या ते पाहिलेलं आहे, रोहित पवारांनी ते बोलून दाखवलेलं आहे. आणि आता खऱ्या अर्थानं जर याचा आवाज सुप्रियाताई सुळेंनी लोकसभेत उचलला, सुप्रियाताई सुळेंनी केंद्रात उचलला, तर महादेव मुंडेच्या प्रकरणाला गती येऊन जे काही खरे सायको किलर आहेत हे किलर सापडणे आणि कुठेतरी बीड जिल्ह्याची गुन्हेगारी नष्ट करणे हाच या सर्व व्हिडिओच्या मागचा उद्देश आहे. मित्रांनो, जाता जाता मी पुन्हा एकदा तुमच्याशी एक अर्ध्या मिनिटात मी बोलतो की कालचं पुण्याचं आपलं सेमिनार अत्यंत यशस्वी झालेलं आहे. त्याची ऑनलाईन बॅच सकाळी 7 ते 8 चालू असते. ज्यांना कोणाला ऑनलाईन ऍडमिशन घ्यायचं आहे त्यांनी रत्नाकर आवसेकर भाषण क्लासला प्रवेश घ्यावा. माझा व्हॉट्सअप क्रमांक 9890398788 या नंबरला व्हॉट्सअपवर आपलं आधार कार्ड पाठवावं आणि आपला प्रवेश नक्की करावा. मग या महाराष्ट्रात नव्हे तर देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात तुम्हाला आपला भाषण कलेचा क्लास उत्तम रीतीने करता येतो. ऑनलाईन तुम्हाला समोर यायची गरज नाही. आणि जर तुम्हाला ऑफलाईन यायचं असेल तर लातूरला गांधी मार्केट ब्लड बँकेला लागून रत्नाकर आवसेकर यांचं ऑफिस या ठिकाणी दररोज संध्याकाळी 7 ते 8 भाषण कला क्लास घेतला जातो. जर तुम्हाला ऑफलाईन यायचं असलं तरी मला तुम्ही संपर्क करू शकता. ऑफलाईन करा किंवा ऑनलाईन करा, दोन्ही क्लासला तुमचं स्वागत आहे. आमचं एकच हेतू आहे, आमचं एकच ध्येय आहे, तुम्हाला बोलतं करायचं, तरुणांना बोलतं करायचं. मी पुन्हा सांगतो, जो बोलेल तोच टिकेल, जो बोलेल तोच या स्पर्धेत वाचेल. आणि बोलणाऱ्याची माती विकते, न बोलणाऱ्याचं सोनं विकत नाही, हा आपला मंत्र आहे. मग मित्रांनो, चला बोलायला शिका, तुमचं भविष्य घडवा आणि रत्नाकर आवसेकर युट्यूब चॅनलला कमेंट्स मध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा. मित्रांनो, मी तुमच्या प्रत्येक कमेंट्स वाचतो. मित्रांनो, प्रत्येक कमेंट्सला उत्तर जेवढं शक्य आहे तेवढं मी देण्याचा प्रयत्न करतो, पण वाचतो नक्की. नक्कीच तुमच्या कमेंट्स पाठवा आणि भरभरून आशीर्वाद रत्नाकर आवसेकर युट्यूब चॅनलला द्या. चला, उद्या पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. पाहत रहा सकाळचा भोंगा, रत्नाकर आवसेकर युट्यूब चॅनलचा उपक्रम, आपला आवडता कार्यक्रम सकाळचा भोंगा. तोपर्यंत काळजी घ्या मित्रांनो. धन्यवाद. दादा कोंडके, ओके. आता मी तुम्हाला काय सांगू, मला अण्णाचा फोन आला स्वर्गामध्ये आणि मला म्हणले दादा कोंडके तुम्ही कुठे आहेत? मी दादा कोण, मी म्हणलं अण्णा मी मेलो. मला अण्णांनी काय सांगितलं, दादा कोंडके तुम्ही मरणार नाही, जोपर्यंत धुळ्यातली जनता तुमच्या हाफ पॅन्टवर मतदान करते तोपर्यंत तुम्ही मरणार नाही. आता मी तुम्हाला एकच सांगतो,
अरे तिच्या मायला दिवशीने 28 गुंडांना तिकीट दिलं. उषा चव्हाणची शपथ घेऊन सांगतो इथं फक्त लोकसंग्रह विजय होणार आहे, बाकी नाही म्हणे. यानंतरचा आवाज नाना पाटेकर. इको तर बघ, इको नाना पाटेकर. नीचे उतारेगा, आंखें बाहर आएगी, जुबान बाहर आएगी, तुम चर्चा करते भड़काले जाओगे, खाना खाओगे और सो जाओगे. मगर के लिए किसी को कोई हमदर्दी नहीं है. मैं हिंदू, मैं मुस्लिम, मैं फलाना, मैं ढिंका. अरे मैंने बचपन में पढ़ा था तीसरी में, एक लाठी को तोड़ना आसान है, लाठी को भारे को तोड़ना बहुत मुश्किल है. अन्ना गोटे लाठी का भारा है. आवाजाचा बादशाह रत्नाकर औसेकर यांच्या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपापल्या ग्रुपवर शेअर करा. चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा. रत्नाकर औसेकर YouTube चॅनल.